नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावली आता सारंगच्या बेडरूममध्ये जाताच सारंगच्या आठवणीने सावली आता व्याकुळ झालेली असते. विचार करत आता सावली म्हणते की सारंग सर नसले की घर मोकळं मोकळं वाटतं आणि खरंच करमत नाही. सावलीच्या मनात विचार येतो, आपण सारंगला फोन करूयात का? पण नंतर सावली विचार करते की नको, ते गाडी चालवत असतील. तेवढ्यात सारंगचा सावलीला फोन येतो. फोन येताच सावली खुश होते आणि म्हणते की अहो, आत्ताच मी तुमचीच आठवण काढत होती. सारंग खुश होत म्हणतो की मला माहिती आहे, म्हणून आत्ता मी तुला फोन केला आहे. आता सावली म्हणते की बरं, मला एक सांगा, तुम्ही वाटेत कुठे थांबलात का? आणि तुम्ही चहा घेतलात का? काही खाल्लत का? म्हणजे तुम्ही जर चहा घेतला तर तुम्हाला गाडी चालवताना बरं वाटेल. सावली बोलत असते. सारंग आता हसत असते, ऐकत असतो. सारंग म्हणतो, अगं बायको, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, तू काहीच काळजी करू नकोस. सावली म्हणते की हे बघा, रात्री गाडी चालवायची नाही बरं का. रात्री कुठेतरी मुक्काम करा. आणि मला वाटतं की तुम्ही ड्रायव्हर काकांना का नाही घेऊन गेला तो? सावली म्हणते की तुम्ही तिकडे मजा करा बरं का, आम्ही भोगतोय इकडे सजा. सारंग म्हणतो, अरे बापरे, माझी बायको तिकडे दुःखात आहे वाटतं. सावली म्हणते, उरलेले दिवस माझे चांगले जाणार नाही. सारंग म्हणतो, का का म्हणजे? सावली म्हणते की अहो, तुम्ही नाही येत ना. सारंग म्हणतो, मी एक काम करतो, गाडी चालवताना मी तुझ्यासोबत बोलतच राहतो. सावली म्हणते, नको नको, अहो तुम्हाला गाडी चालवताना प्रॉब्लेम होईल आणि तिथे बबलूसुद्धा असेल, त्याने जर ऐकलं तर मग. आणि त्यानंतर आता सारंग सावलीला म्हणतो की आय लव्ह यू, आणि तू सुद्धा बोलायचं. तेव्हा आता सावली म्हणते की थँक्यू. सारंग म्हणतो, अगं थँक्यू नाही म्हणायचं. आणि पटकन लाजून सावली आता फोन कट करते. तर सारंग खुश होतो. आता इकडे तारा ही बेडरूममध्ये आलेली असते. तेवढ्यात पाठीमागून सोहम तिथे येतो. ताराकडे बघत सोहम म्हणतो की काय गं तारा, अगं माझी ना एक महत्त्वाची म्युझिक ऑडिशन्स चालू होती, त्यामुळे मला तुला रिहर्सललासुद्धा बघता नाही आलं आणि येतासुद्धा आलं नाही. सोहम म्हणतो, काळजी नको करू बरं का तारा, पुढच्या वेळी मी तुझ्या रिहर्सलला नक्की येईन. तारा म्हणते, हे बघ सोहम, तू तुझ्या कामात बिझी होता आणि मी माझ्या कामात, त्यामुळे मला काहीच नाही वाटलं. तारा म्हणते, बरं झालं तसंही तू रियाजाला आला नाहीस. सोहम म्हणतो, असं काय बोलतेस ग तारा? तारा म्हणते की अरे, तू बोर झाला असता तिथे आणि तुला कंटाळासुद्धा आला असता. मला काय वाटतं सोहम, तू डायरेक्ट प्रोग्रामला ये. सोहम म्हणतो, ठीक आहे, उद्या ना मी डायरेक्ट प्रोग्रामलाच येणार आहे. सोहम म्हणतो, हे बघ तारा, प्रोग्रामची तयारी चांगली झाली ना? तारा म्हणते, प्रोग्रामची तयारी तर झाली, पण मला वाटतं काहीतरी गोंधळ उडतो की काय. सोहम म्हणतो, असं बोलू नको तारा, आणि असा विचारही करायचा नाहीस. सोहम म्हणतो, हे बघ, बऱ्याच दिवसानंतर तू स्टेजवर गाणं म्हणणार आहे ना, त्यामुळे तुला तसं वाटतंय तारा, पण मला खात्री आहे माझी बायकोच उद्या एकदम स्पेशल गाणं म्हणणार आहे. तारा म्हणते, मी हे सगळं काय करते ना, का करते तेच काही कळत नाही रे सोहम, मला ना या गोष्टीचा खूप कंटाळा आलाय रे. तारा म्हणते, हे सगळं मला नाही करायचं रे सोहम, कधी एकदा माझं गाणं बंद होतंय ना असं मला वाटतंय. सोहम म्हणतो, भल्या भल्यांना तुझ्यासारखा आवाज मिळत नाहीये तारा, आणि माईने सुद्धा तुझी खूप तयारी करून घेतली. आणि ते ऐकताच आता ताराच्या मनात आता ते सगळं आठवतं. ज्यावेळेस आपण रियाज करत होतो त्यावेळेस रियाजाला सावली गाणं गात होते, आपण फक्त नावाला तिथे होतो, हे आता ताराला आठवतं. आता तारा म्हणते की काय रे सोहम? सोहम म्हणतो, हे बघ, तुला देवाने जी देणगी दिली आहे ना तारा, प्लीज तिचा असा हिरमोड करू नकोस. तेव्हा आता तारा म्हणते की माझी देणगी नाही आहे ती. सोहम म्हणतो, काय बोलतेस तारा? तारा म्हणते की म्हणजे माझ्या घराण्याने मला ही देणगी दिली ना, अगोदर त्यांच्याकडे होती. आणि इकडे आता चंद्रकांतराव राजकुमार हे नाश्ता करत असताना सोहम तिथे येतो. चंद्रकांतराव म्हणतात की सारंग तर आजकाल फोनच उचलत नाही. सोहम म्हणतो की सारंग दादा ना आजकाल खूप बिझी आहे, आणि तसंही तो आपला फोन कुठे उचलतो, तो फक्त सावली वहिनीचेच फोन उचलतो. राजकुमार म्हणतो, हे बघ, बाबांनी तुला जेवढा प्रश्न विचारला ना तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे ना तू. तेव्हा आता सोहम म्हणतो, हे बघ, तर राजकुमार म्हणतो, गप्प बस. आणि आता राजकुमार म्हणतो की हे बघ, सावलीला ना सगळं माहीत असणार आहे, तेव्हा बाबा तुम्ही काही काळजी करू नका. चंद्रकांतराव म्हणतात, सोहम, तुझंसुद्धा अगदी व्यवस्थित होणार आहे. भैरवीजींच्या कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होत आहेत रे सोहम, आणि तसाही त्या त्यांच्या संगीताचा वारसा ताराकडे सुपूर्त करणार आहेत. आणि तुझी सुद्धा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये धडपड चालूच आहे ना रे सोहम. मला खात्री आहे सोहम, तुझी जी म्युझिक लेवल आहे ना ती एकदम परफेक्ट होणार. तेवढ्यात आता तारा आणि सावली पटकन आता त्यांच्या शेजारून गणपती बाप्पाच्या पाया पडतात. आणि लगेच आता तिथून टेबलपासूनच जात असताना सावली म्हणते, आम्ही येतो. तेवढ्या चंद्रकांतराव म्हणतात, अगं सावली, आता तुझ्याच तर बद्दल आम्ही बोलत होतो.
चंद्रकांतराव म्हणतात की सारंगचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. सावली तुझं काही बोलणं वगैरे झालं का गं? सावली म्हणते की नाही, ते ना माझंसुद्धा फोन उचलत नाहीये बाबा. सोहम म्हणतो अरे बापरे. सावली म्हणते की बरं आम्ही निघतो, तारा मॅडमचा कार्यक्रम आहे. तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या त्यांना थांबवत म्हणते की हॅलो, तुम्ही दोघी पुढे कुठे निघालात? आपण सगळ्यांनी एकत्रच जायचंय ना. तारा म्हणते की हे बघा, मला ना अगोदर तयारी करायला पुढे जावे लागेल. ऐश्वर्या म्हणते की कमॉन तारा, एवढी काय तयारी राहिली? आणि अर्ध्याच तासात तर सगळी तयारी होते आणि तसंही आपण लगेच निघणारच आहोत असे ऐश्वर्या बोलते. आणि बाकीची तयारी करायला टेक्निकची टीम असेलच ना. चंद्रकांतराव म्हणतात हे बघ, त्यांची जी काही कामे आहेत ते तुला काय माहिती का ऐश्वर्या? आपण कशाला बोलायचं उगाचच, नाही का. ऐश्वर्या म्हणते की आपण सगळ्यांनी मेंदळे कुटुंबांनी एकत्र जर गेलो तर पब्लिकसमोर आपली पब्लिसिटी होईल बाबा. तारा म्हणते तुमचं बरोबर आहे, पण वहिनी गाणं मला गायचंय, त्यामुळे मला पुढं जावं लागेल. सावली म्हणते की तसंही सारंग सर, बबलू दादा इथे नाही आहेत आणि तसंही आपलं कुटुंब एकत्र नाहीच आहे, तेव्हा आम्ही जातो ना पुढे. पुन्हा ऐश्वर्या सावलीला थांबवते. आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणते की सारंग सर तर चांगलाच आहे, तो सगळ्यांना आवडतो आणि तो तिकडे गेला हे सगळ्यांनाच माहिती, त्यामुळे आपण एकत्र गेलो तर बरं होईल. चंद्रकांतराव म्हणतात हे बघ ऐश्वर्या, तुझ्या बोलण्यात तथ्य आहे, कारण राजकुमारसुद्धा आता सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जर सगळे एकत्र गेलो तर व्यवस्थितच होईल. आता तेथे तिलोत्तमा येते. ऐश्वर्याचे बोलणे ऐकून तिलोत्तमासुद्धा म्हणते की हिच्या बोलण्यात तथ्य आहे, आपण सगळेजण एकत्रच जाऊयात. आता मात्र तारा सावलीला धक्का बसतो आणि इकडे आता भैरवी स्टेजवरती येऊन सगळी काही तयारी झाली का नाही हे बघत असते आणि टेक्निशियनला बोलून सांगते हे बघा, सगळे मोठमोठे पाहुणे येणार आहेत, दिग्गज येणार आहेत, त्यामुळे मला कुठलीही गडबड चालणार नाही आणि सगळ्यांचं स्वागत अगदी व्यवस्थितच झालं पाहिजे आणि स्वागतामध्ये कुठलीच कसर ठेवू नका. आणि इकडे आता ऐश्वर्या तिच्या गुंडांना फोन करते आणि म्हणते की झाली का तयारी? गुंड आता वाटच बघत असतात. गुंड म्हणतात की आमची सगळी तयारी झाली, आम्ही वाटच बघून आहोत, पण आमचे पैसे? ऐश्वर्या म्हणते काम झाल्यानंतर तुमचे सगळे पैसे मिळतील. आता इकडे ज्या ठिकाणी सावली गाणं गाणार असते त्या रूममध्ये भैरवी येते आणि म्हणते की हे बघा, ज्या वेळेस कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या वेळेस ही खोलीसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कळलं का? तो टेक्निशियन म्हणतो की ओके मॅडम, आणि या खोलीमध्ये काय घडतं ते या कानाची त्या कानाला कळायला नाही पाहिजे. टेक्निशियन म्हणतो मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका आणि मी सगळी काही खबरदारी घेईल. भैरवी आता त्या रूममध्ये चोहोकडे नजर फिरवते. टेक्निशियन म्हणतो की हे बघा, या अगोदरसुद्धा माहीत झालं नाही आणि या पुढेसुद्धा माहीत होणार नाही नक्की आवाज कुठे येतो म्हणून. तर भैरवी म्हणते दॅट्स गुड, मलासुद्धा हेच हवं होतं. आणि तेवढ्यात आता त्या रूमची खिडकी उघडी असते आणि समोरच आता त्या गेटचा दरवाजा असतो. भैरवी म्हणते काय तयारी केली आहे तुम्ही? या कानाची त्या कानाला खबर तर होणार नाही, पण डायरेक्ट इथून सगळं दिसतंय. तर आता तो टेक्निशियन भैरवीची माफी मागतो आणि इकडे आता सगळे मेंदळे एकाच वेळेस आता बाहेर पडतात आणि त्यावेळेस सावली आणि तारा जात असताना ऐश्वर्यासुद्धा तिथे येते. तारा पुढे निघून जाता ऐश्वर्या म्हणते की ओ शीट, मी माझा फोन तर पाठीमागेच विसरली आणि मी लगेच फोन आणते असे ऐश्वर्या सावलीला सांगून पाठीमागे जाऊ लागते. तर तेवढ्यात ऐश्वर्या पाय मुरगळण्याचं नाटक करते. ऐश्वर्या म्हणते की मी थांबते इथे, सावली तू लवकर माझा फोन घेऊन ये. आणि सावली आता फोन आणायला आतमध्ये जाते. त्याच वेळेस पटकन ऐश्वर्या पळत आता गाडीकडे येते. तर तारा, तिलोत्तमा सगळेजण गाडीमध्ये बसलेले असतात आणि पटकन आता ऐश्वर्या येऊन कारमध्ये बसते. आता तिलोत्तमाची गाडी पुढे निघून जाते आणि पाठीमागे ऐश्वर्या म्हणते की चला, आणि ऐश्वर्या ताराची गाडीसुद्धा पुढे निघून जाते. तर सावली एकटीच पाठीमागे राहिलेली असते. बाहेर येताच आता दोन्हीही गाड्या निघून गेलेल्या बघून सावली पळू लागते आणि म्हणते की अरे थांबा. आणि आता पाहुणे मंडळी, गेस्ट सगळेजण आता यायला सुरुवात झालेली असते. भैरवी सगळ्यांचं स्वागत करत असते. ते पाहुणे म्हणतात की तुमच्या या कारकिर्दीला 35 वर्ष झाली आणि तुम्ही तुमच्या गोड गाळ्यांनी आम्हाला तृप्त केलंय आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. आता त्यांना नमस्कार करत भैरवी म्हणते की आता हीच परंपरा आमची तारासुद्धा खूप पुढे नेईल. जयंती म्हणते हो, पण माई मला एक शंका आहे. तेव्हा आता पटकन भैरवी तिथे आलेल्या जयंतीकडे बघते. हसतच भैरवी म्हणते की कसली शंका? जयंती म्हणते की या ना जरा बाजूला या. भैरवी आता बाजूला येते आणि भैरवी बाजूला येताच आता हसतच जयंती म्हणते माई, माझे तेवढे पैसे द्या की.
भैरवी म्हणते, का एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्हाला बाजूला बोलावलं का? भैरवी म्हणते की बावळट, आता अर्ध्याच तासात कार्यक्रम सुरू होतोय. पाहुणी मंडळीसुद्धा यायला सुरुवात झाली आणि तुझं काय चाललंय ही जयंती? भैरवी म्हणते की पण माझं काम झालं का? जयंती म्हणते की हो, आत्ताच सावली, तारा सगळेजण पोहोचतीलच. आणि तेवढ्यात आता तारा मम्मा असे करत तिथे येते. भैरवी आता लगेच खुश होऊन त्यांना सामोरं जाते. आणि ऐश्वर्या आता नटून थटून राजकुमार, तिलोत्तमा, चंद्रकांतराव सगळेजण येता क्षणी आता भैरवी त्यांना हात जोडून नमस्कार करते आणि त्यांचं स्वागत करते. तिलोत्तमा म्हणते की भैरवी, मी खरे सांगते, तुझ्या कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या कुटुंबासोबत इथे आली. तिलोत्तमा म्हणते की सारंग सरला कोकणात जावं लागलं ती गोष्ट सोडून दे, पण बाकीचे आम्ही सगळेजण आलो आहोत. भैरवी म्हणते ते सगळं ठीक आहे, पण माझी लाडूबाई सावली कुठे दिसत नाही. रागाने भैरवी जयंतीकडे बघते आणि म्हणते की सावली तर आली नाहीये का? तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की तारा आली ना, मग सावलीची काय गरज आहे, कारण सावली तर ताराची असिस्टंट आहे ना. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की बाय द वे, तारा, सावली तुमच्या गाडीत होती ना? तेव्हा लगेच आता तारा म्हणते, नाही वहिनी, आम्हाला वाटलं की सावली तुमच्या गाडीत आहे. ऐश्वर्या म्हणते, नाही, सावली आमच्या गाडीत नव्हतीच आली. आता ऐश्वर्या म्हणते की चला, येईल ती पाठीमागून, आपण पुढचं आवरून घेऊयात. भैरवी म्हणते, या चला, तुम्ही बसा. आणि इकडे आता भैरवी ताराकडे येते आणि म्हणते की काय गं तारा, सावली कुठे आहे? तारा म्हणते की आम्ही एकत्रच यायला निघालो होतो, पण ती कशी मागं राहिली तेच काही कळत नाही. भैरवी म्हणते की तारा, आता मी काय करू, अगं पाहुणे यायला सुरुवात झाली. भैरवी म्हणते की आता माझ्यासोबत बोलत बसू नको, तू तुझ्या घरच्यांना सांभाळ, मी बघते. आता सावली रस्त्यावर येते आणि ॲटो रिक्षाला हात करत रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करू लागते, पण सावलीला आता एकही ॲटो रिक्षावाला थांबवत नसतो. आणि आता सावली म्हणते, काय करू, रिक्षावाला सुद्धा थांबत नाहीये. आता इकडे भैरवी ही सावलीला फोन करते आणि म्हणते की सावली, तू कुठे राहिली? अगं पाहुणे यायला सुरुवात झाली. सावली म्हणते की मी निघालेच भैरवी माई. तर आता भैरवी म्हणते, तू सगळ्यांच्या सोबत का नाही आलीस? सावली म्हणते की अहो, हे सगळेजण मला सोडून गेलेत आणि रस्त्यावर आले तर ॲटो थांबत नाहीये. भैरवी म्हणते की तू काही कर सावली, पण पटकनी. आणि तेवढ्यात आता इकडे जयंती ही ॲटो रिक्षा घेऊन आता सावली जिथे उभी असते तिथे येते. सावलीला हाक मारत जयंती बोलावते आणि पटकन आता सावली खुश होऊन आता ॲटो रिक्षामध्ये बसते. आणि इकडे आता तारा, भैरवी दोघीही डचकलेल्या असतात. आणि आता भैरवी स्टेजवरती जिथे पाहुणे बसलेले असतात त्या ठिकाणी येते. स्टेजवर आता तारा असते. ऐश्वर्या म्हणते, भैरवीजी काय झालं, तुम्ही टेन्शनमध्ये दिसता, काही प्रॉब्लेम आहे का? भैरवी म्हणते, कुठे काही प्रॉब्लेम नाही, सगळं तर छान व्यवस्थित आहे. ऐश्वर्या म्हणते की मग कार्यक्रमाची वेळ होते ना. भैरवी म्हणते की आपल्याला थोडा वेळ थांबायला हवं, कारण काही महत्त्वाचे पाहुणे यायचे राहिलेत. आणि आता भैरवी आणि तारा पुन्हा बाजूला जातात आणि सावलीची वाट बघू लागतात. ऐश्वर्याचं लक्ष आता भैरवीकडे आणि ताराकडे असते. त्यांच्याकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की तुम्ही कुणाची वाट बघताय, आणि तुम्ही ज्याची वाट बघताय ना ती इथे पोहोचणारच नाही, आणि ती इथे पोहोचू नये याची मी पूर्ण खबरदारी घेतल्याची ऐश्वर्या विचार करते. आणि आता इकडे पटकन जयंती ही सावलीला घेऊन आता येऊ लागते. आता इकडे जयंती आणि सावली दोघीही ॲटो रिक्षातून येत असताना ताबडतोब आता ऐश्वर्याने पाठवलेल्या गुंडांची गाडी तिथे येते आणि जयंती आणि सावलीच्या ॲटो रिक्षाला आडवी लावते. दोघीही आता त्या गुंडांकडे बघतात, पण त्याच वेळेस आता सारंग त्याच्या गाडीतून आता तिकडे येत असतो. आणि लगेच आता ते गुंड आता त्यांनी त्या ॲटो रिक्षाला घेरलेले असताना सारंग गाडीतून उतरतो आणि एकेका गुंडांना मारू लागतो. पटकन आता भैरवी सावलीला म्हणते की सावली, तिकडे भैरवीची वाट बघताय, चल आता इथे वेळ घालण्यात काही अर्थ नाही. आणि जयंती आता सावलीला घेऊन आता गाणं गाण्यासाठी त्या आता कॉन्सर्टमध्ये येते. आणि पटकन आता सावली त्या रूममध्ये जाऊन गाणं गाऊ लागते, तर तारा स्टेजवर गाणं गात असते. आणि त्याच वेळेस चंद्रकांतरावांना फोन येऊन चंद्रकांतराव बाहेर येतात. पण त्याच वेळेस सावलीने आता खिडकी लावायची विसरलेली असते. आणि सावली तिथेच गाणं गात असताना चंद्रकांतराव त्यांचं फोनवरचं बोलणं आवरून समोर बघतात, तर खिडकीतून सावली गाणं गात असल्याच्या सत्याचा नजारा चंद्रकांतरावांना दिसतो. आणि चंद्रकांतरावांच्या पायाखालची जमीन सरकते. तारा ही स्टेजवर गाणं गात नसून ती सावली इकडे गाणं गाते हे सत्य चंद्रकांतराव समोर येऊन उडालेला असतो. तो सगळ्यात मोठा धमाका.